पूर्व मंत्री अर्जुन खोतकर ने नांदेड़ जालना समृद्धि महामार्ग पर किसानों की समस्याएं सुनी। साथ ही अर्जुन खोतकर ने सोमवार को किसानों के साथ जिलाधिकारी से मुलाकात भी की। जालना से नांदेड़ समृद्धि वाया के संदर्भ में किसानों से कई शिकायतें प्राप्त हुई हैं। सोमवार को 200 से 300 किसानों की मौजूदगी में अर्जुन खोतकर ने जिलाधिकारी कृष्ण पांचाल से मुलाकात की। इस अवसर पर बड़ी संख्या में जालना सर्कल के किसान उपस्थित थे। जालना तालुका के किसानों की मांग है कि 2013 अधिनियम के अनुसार जमीन की कीमत दी जाए। इस बैठक के बाद मीडिया से बात करते हुए अर्जुन खोतकर ने कहा कि वे किसानों की समस्याओं के बारे में मुख्यमंत्री से चर्चा करेंगे। गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या, परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही। आज अंतिमतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली। हे सर्व जालना, वाटूर, परतूर, मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। यांची मागणी एक तर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत। 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती। मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की PWD असेल किंवा कृषी विभाग असेल, MGP असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली। कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत, विहीर आहे की नाही, घर आहे की नाही, किंवा तत्सम जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत, मोसंबी किती आहेत, द्राक्ष किती आहेत, आंबे किती आहेत, याची माहिती संयुक्त मोजणी। आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे, कारण की सर्व विभाग एक विभाग नसतो। महसूल, PWD, MGP, कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सह्या असतात सर्व डिपार्टमेंटच्या, आणि ते सर्व इन कॅमेरा असतं। आता त्यामध्ये महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी थोडीशी चालाकी करून लोकांना त्रास करणे या ठिकाणी लावलं। माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील, मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे। ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल, जे लोक जाणीवपूर्वक